नमस्कार मंडळी, आपण आहोत उडुसकर काळे पाटील शेती फार्म यांच्या शेवग्याच्या प्लॉटवरती आणि आपण एक महिन्यापूर्वी कटिंग घेतलेलं होतं बहार धरण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही पाहताय शेवग्याच्या झाडांना चांगल्या प्रकारे फुटवे फुटलेले आहेत। इथं आपल्याला दिसतंय की एका फांदीला बरेच फुटवे आले आहेत, पण आपण आता हे लाईट कटिंग घेणार आहोत बहारण्यासाठी आणि लाईट कटिंग घेतल्यानंतर याला चांगल्या प्रकारे कळी आणि फुलं लागतील। एकंदरीत आपल्या कटिंग घेतल्यानंतर चांगले फुटवे फुटलेले आहेत। फुटवा अतिशय छान धरलेला आहे। याचं कारण असं की आपण याचं नियोजन याला जीवामृत सोडतो की तो रासायनिक खताचा फार कमी प्रमाणात वापर करतो। कमी प्रमाणात म्हटलं तर आपण वापरच करत नाही, फार म्हणजे क्वचित एखादा रोग जर आटोक्यात येत नसेलच तर एखादी फवारणी घेतो। मध्ये त्याला आळी लागलेली होती, ही पानं खाणारी आळी लागलेली होती, तर त्यासाठी आपण एक फवारणी घेतली होती। हे साधारण असा प्रकार झालेला होता पहा। त्यानंतर ते झाले कवर झालेलं आहे आणि ते फुटवे चांगल्या प्रकारे फुटलेले आहेत। यानंतर आता आपण लाईट कटिंग घेणार आहोत। लाईट कटिंग घेतल्यानंतर याचा बहार धरणार आहोत। चांगल्या प्रकारे फुटवे फुटले असलेल्यामुळे आपण यांना पाणी दिलेलं आहे झाडांना। ठिबक सिंगल ठिबक आहे सध्या, भविष्यामध्ये आपण डबल ठिबक टाकणार आहे। झाडं जरा लहान असल्यामुळे आपण सिंगलच ठिबक ठेवलेलं आहे आणि साधारण 1-2 तास पाणी सोडतो 2-3 दिवसातून, कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे पाण्याची जास्त आवश्यकता असते झाडांना। पण कटिंग घेतल्यानंतर तुम्ही पाहताय की फुटवे चांगले आणि झाडं बऱ्यापैकी फुटवे फुटलेले आहेत आणि तुम्ही पहा हे बघा, ह्याला कळी पण धरलेली आहे। आता ह्याला लाईट कटिंग घेतल्यानंतर चांगल्याच प्रकारे कळी वगैरे फुटेल, असे फुटवे छान फुटवे फुटलेले आहेत आणि पाण्याचं नियोजन अतिशय व्यवस्थित असतं, त्यामुळं झाडं तुम्हाला निरोगी दिसते। लक्ष ठेवलं तर सगळं काही शक्य आहे। आपण स्वतः लक्ष तर हे होतं शक्य, काय अडचण येत नाही आहे। ओके, सो थँक्यू। पाहू पुन्हा नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। ओके।